कोल्हापूरमध्ये झेडपी आणि पंचायत समितीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे। झेडपीच्या 68 आणि पंचायत समितीच्या 138 जागांसाठी हे मतदान होत आहे। दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। मतदानासाठी केंद्रांवर मतदारांची गर्दी पाहायला मिळते। तर मतदान केंद्रावरून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। पाहूयात। मिनी विधानसभाची ओळख असणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आपण पाहतो की कशा प्रकारे चुरशीने या ठिकाणी मतदान होतंय। 7:30 वाजल्यापासून आपण पाहतो की मतदारांच्या मोठ्या रांगा ज्या आहेत त्या ठिकाणी पाहायला मिळतात। पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघासाठी देखील या ठिकाणी चुरशीने मतदान होतंय। त्याची दृश्य आपण बघू शकतो। जिल्ह्यातील 23,40,000 मतदार आपला मतदानाचा अधिकार बजावणार आहेत। एकूणच आपण पाहतो की 2,611 मतदान केंद्रावर ही मतदानाची प्रक्रिया पूर्ण होते। 9 वर्षानंतर आपण पाहतो की या ठिकाणी मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी मतदारांना हक्क मिळालेला आहे। त्यामुळे आपण पाहतो की अतिशय अटातटीच्या आणि चुरशीच्या लढती होत आहेत। एकूणच आपण पाहतो की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम मांडली जाते। त्यामुळे राजकीय ईर्ष्या टोकाला पोहोचल्याचं चित्र अनेक मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळतंय। एकूणच आपण पाहतो की शेवटपर्यंत या ठिकाणी मतदारांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात आलेले। त्याची ही थेट दृश्य आपण बघू शकतो। प्रत्येक जण सकाळ सकाळ येऊन आपला मतदानाचा अधिकार बजावताना दिसतोय। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 68 आणि पंचायत समितीच्या 138 जागांसाठी ईर्ष्याने या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पूर्ण होते। एकूणच आपण पाहतो की प्रत्येक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। कारण आपण पाहतो की ज्या मतदारसंघात जो आमदार आहे त्या मतदारसंघातील जागा आपल्यालाच मिळायला पाहिजे अशा प्रकारच्या व्यूहरचना आखलेल्या आहेत। त्यामध्ये कोण यशस्वी होतं हा मतदार राजा ठरवणार आहे। कॅमेरामन मिथुन प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।